फायनली मित्रांनो आपण पोहोचलो आहोत सेला पासला। आणि या इथे याक्स सरताना दिसत आहेत। तब 80,000 चाइनीज सोल्जर आए थे तो सामना करना काफी कठिन था। इनकी वीरता को देखते हुए सरकार ने जसवंत सिंह रावत जी को महावीर चक्र दिया था। सुप्रभात मित्र हो, स्वागत आहे तुमचं तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये। आता सकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि आता आपण आहोत अशा ठिकाणी जिथून अख्खं दिरांग शहर आपल्याला दिसतंय आणि ते ठिकाण नन अनदर दॅन दिरांगची ही मॉनेस्ट्री, जी खूप ह्या एरियामध्ये सर्वात मोठी मॉनेस्ट्री आहे, जिचं नाव तुपसुंग दर्गेलिंग मॉनेस्ट्री असं म्हणतात, जी की खूप करंट म्हणजे नवीनच बांधलेली आहे इतर मॉनेस्ट्रींपेक्षा। आणि ह्याचं जे उद्घाटन आहे ते जे 14 दलाई लामा आहेत त्यांनीच केलेलं आहे। आणि या इथे मोस्टली स्टडी वगैरे केला जातो। या इथे गेस्ट हाऊस सुद्धा आहे आणि बरेच लोक आहेत की नाही या इकडच्या एरियामध्ये टेंट लावून सुद्धा राहतात, जे असे आपल्यासारखे बाहेरून येतात ना, ज्यांच्याकडे टेंट आहे ते या इथे राहू शकतात। सो आता आपण चाललेलो आहोत तवांगला। फायनली आज तो दिवस उजाडलेला आहे। आपण निघालो तवांगला, राईडला सुरुवात करतोय। ऑल सेट झालेलो आहोत, म्हणजे इथपर्यंत आलो त्याचा अर्थ आपण रूममधून चेकआउट केलेला आहे आणि सगळी बॅकपॅक वगैरे खाली गाडी आपण लावलेली आहे आणि या इथून स्टार्ट करणार आहोत आपली जर्नी। बाय द वे मॉनेस्ट्रीमध्ये आता प्रेयर्स चालू आहेत, आतमध्ये आपण दर्शन घ्यायला जाऊयात, बघूयात कसं वातावरण आहे आतलं। दिवसाची सुरुवात एकदम प्रसन्न झालेली आहे। मस्त गौतम बुद्धाचं आपण दर्शन घेतलेलं आहे आणि आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करत आहोत। खरं तर आता हा जो प्रवास असेल तो खूपच ॲडव्हेंचरस असणार आहे, कारण की आपल्याला सेला पास क्रॉस करत जावं लागणार आहे आणि तो पास जवळपास 13,500 फूट उंच आहे आणि इथून आता तवांगची जी काही अंतर आहे ते जवळपास 150 किलोमीटर आहे। त्याच्यामुळे खूप पटपट आपल्याला जावं लागणार, म्हणूनच मी लवकर उठलेलं, लवकर आवरलेलं आहे आणि लवकर आपली राईड सुरू करतोय। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। फायनली आपली जर्नी सुरू झालेली आहे। दिरांग पासून जवळपास 18 किलोमीटर पुढे आल्यानंतर ना सेला पासला सुरुवात होते आणि सेला पासला सुरुवात व्हायच्या आधीच या इथे एक न्युकमाडुंग वॉर मेमोरियल आहे, जे की 18 नोव्हेंबर 1962 मध्ये इंडिया चायनामध्ये जी काही एक लढाई झाली होती, त्या लढाईमध्ये जे आपले जवान शहीद झाले होते त्यांच्या स्मरणार्थ हे एक मेमोरियल उभं करण्यात आलेलं आहे। तर या इथे बॅटल ऑफ न्युकमाडुंगची पूर्ण हिस्ट्री आणि रूट दाखवलेला आहे की कसं ते झालं होतं आणि ह्याच्यामध्ये कोणकोणत्या युनिट्स पार्टिसिपेटेड होत्या त्यांची माहिती दिलेली आहे। या इकडे प्रत्येक युनिटमधले जेवढे जवान त्या ह्या युद्धामध्ये शहीद झाले होते त्यांची नावं या इथे लिहिलेली आहेत। 1962ची जी काही लढाई होती की नाही मित्र, त्यावेळी ना आपलं सैन्य तेवढं तयार नव्हतं, म्हणजे त्यावेळी तेवढी टेक्नॉलॉजी पण नव्हती, समजत नव्हतं की तिकडून चायनीज सैनिक येत आहेत की नाहीत, ट्रॅकिंग वगैरे होत नव्हतं। त्यामुळे अचानक हल्ला झाला होता चायनीज आर्मीकडून।
त्याच्यामुळे या इथे बरेचसे जवान आपले शहीद झाले होते आणि त्यांचेसुद्धा बरेचसे झाले होते. आपल्या जवानांनी खूप जास्त शौर्य त्यावेळी दाखवलं होतं. म्हणजे जरी वेपन्स नसतील तर या इथे चायनीज सैन्यांना रोखून धरण्यात त्यांचा खूप मोठा वाटा होता. आणि आता खरी राईड सुरू होणार आहे, कारण की या इथून जी आपण हाईट गाठणार आहोत की नाही, जवळपास आत्ता दिरंगला आपण 5 ते 6 हजार फुटावरती होतो. या इथून थेट 13,000 फुटावरती जाणार आहोत. त्याच्यामुळे कदाचित आपल्याला डोकं जड होऊ शकतं, श्वासाचा प्रॉब्लेम होऊ शकतो. सो चॅलेंजिंग आणि ॲडव्हेंचरस हा प्रवास असणार आहे माझा. आणि त्यात मी एकटाच आहे. वरती किती बर्फ आहे, पाऊस किती असणार आहे माहीत नाही आहे, कारण की हा घाटच नाही म्हणलं तरी एक 45-50 किलोमीटरचा आहे. सो आपण आता शेंगे या गावामध्ये पोचलेलो आहोत. हे जे गाव आहे ते आहे 9,244 फूट उंचीवरती. अजून आपल्याला किती 13 म्हणजे 4,000 फूट गाठायचे वरती. बापरे. गरमागरम चहा मारूयात, कारण की ह्या रूटमध्ये जास्त असे दुकानं अवेलेबल नाही आहेत. या इथे फक्त एक दुकान अवेलेबल होतं. म्हटलं चहा मारूयात. थंडी वाजायला लागली, तोंड सुकायला लागलेलं आहे माझं आता. आणि वरती गेल्यानंतर ना झाडं पण कमी होणार आहेत. अजून तरी झाडं आहेत, त्याच्यामुळे काय श्वासाचा प्रॉब्लेम होत नाही आहे. हा हा हा, क्या बात. बाय द वे सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि मी ऑलमोस्ट पोचलो आहे. म्हणजे आता या इथून सेला पास किती 30 किलोमीटर बाकी आहे. सो मित्र, आपण आता पोचलो आहोत बैसाखीला, ज्याची उंची आहे 11,246 फूट. आणि या इथे आहे सेला वॉरियर्सचं एक मेमोरियल. या इथून आतमध्ये वरती गेला तर पूर्ण बेसच आहे मिलिटरीचा. त्याच्यामुळे या इथे बऱ्याच पोस्ट आहेत. इथे खूप मोठं युद्ध घडलं होतं, त्याच्यामुळे या इकडे खूप टाईट सिक्युरिटी आहे. आणि या इथे आपले काही मराठी पर्यटक पण आलेले आहेत मुंबईवरून. 30 लोक आलात काय? अरे वा. सगळे मुंबई. मेघालय झालं झालं ना? ठीक आहे ठीक आहे, चालेल. ॲक्च्युली महाराष्ट्रीयन लोक खूप म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये ट्रॅव्हल करत आहेत. मला इथल्या लोकल लोकांनी पण सांगितलं की महाराष्ट्रावरून भरपूर लोक येत आहेत. क्या बात आहे. मराठी लोक अगदी जगभ्रमंती करायला लागलेले आहेत. सो मित्र, आज आहे आमच्या दादांचा वाढदिवस आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी दादांना फोन केलेला आहे. दादा व्हिडिओ कॉलवरती माझ्यासोबत आहेत. पण या इथे फक्त मी शुभेच्छा नाही देणार आहे, तर अख्खा ग्रुप देतोय. जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आम्हाला कृती परिवारातर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमची हजारो साल ये मेरी है आरज़ू. Happy birthday to दादा. Happy birthday to दादा. Happy birthday to दादा. Happy birthday to दादा. अरे वा, थँक्यू. एन्जॉय युअर डे. मस्त मस्त हे करून घ्या. वहिनींकडनं सेवा करून घ्या, सगळ्यांकडनं सेवा करून घ्या. आमची पण महाराणी सेवा करणार आहे. क्या बात आहे. खुश खुश. अरुणाचल मध्ये जेवढी मिलिटरी आहे, आता मिलिटरी मधले जवळजवळ 65%
पहिली रेजिमेंट आपल्या मराठी रेजिमेंट होती. ओके. आता 42% हा महाराष्ट्रीयन रेजिमेंट इथे कार्यरत आहे. तुम्ही कुठे गेला तरी मिलिटरी पोस्ट मधले 42% तुम्हाला मिलिटरी म्हणा महाराष्ट्रीयन दिसेल आणि त्यांना उत्सुकता असते. मराठी कुणी आला, मराठी बुमला पासला तर सगळे मराठी सगळे सिक्युरिटीवर आहेत, तर ते कुणी आलं तरी त्यांचं स्वागत करतात. त्यांचं बुमला तुमचं पास वगैरे आहे, परमिट आहे, ते असंच चेक करून पुढे पाठवतात आणि बुमलाला परमिशन मिळते. तेव्हा मराठी पर्यटकांनो, तुम्ही जास्तीत जास्त संख्येने अरुणाचलला या आणि बुमला पासला आपली व्हिजिट देऊन त्यांचं मनोबल वाढवा. हीच मला नक्कीच. कारण की खरं सांगायचं तर आपण इंडिया पाकिस्तानच्या लढाईबद्दल भरपूर ऐकलेलं आहे, त्याच्याबद्दलच्या सगळ्या कहाण्या आपल्याला माहिती आहेत. पण ही जी ईस्टमध्ये लढली गेलेली जी चायना बरोबरची जी काही लढाई आहे त्याच्याबद्दल बऱ्याच जणांना माहिती नाहीये. म्हणजे ज्यावेळी लढली गेली होती लढाई त्यावेळी आपल्याकडे जास्त असे इक्विपमेंट्स नव्हते, आपण तेवढे ॲडव्हान्स नव्हतो, आपल्याला ट्रॅकिंग करता येत नव्हतं की त्यांचे सैनिक कुठे आहेत. आणि त्या कंडिशन्समध्ये रोड नसताना देखील हे सैनिक जे लढलेत ना, लिटरली अंगावरती शहारे येतात त्यांच्या आता सर्व स्टोरीज ऐकून. आणि त्यामुळे त्या गोष्टी बघण्यासाठी मी लिटरली सांगतोय की 11,000 फुटावरती आहे तरी अंगावरती असं एकदम शहारे येत आहेत आणि थंड इतकं आहे. तर अजून वरती गेल्यानंतर किती थंड असेल हे तर आपण उन्हाळ्यात आलोय, हिवाळ्यात काय अवस्था असेल ह्याचा विचारच आपण नाही करू शकत आहे. आणि त्या हिवाळ्यात लढाया लढलेल्या आहेत. हो बरोबर आहे. तर हे लढत असताना त्यांच्या तुम्ही एक इमॅजिन करा की आपण इथे आल्यानंतर आपल्याला फक्त पुरी भाजी मिळते, आपल्याला फक्त बटाटे हे मिळतात, पण काहीतरी मिळतं तरी आपल्याला काही लोकांना माज एवढा असतो की आपल्याला अरे हे कांदा पोहे पाहिजे, आपल्याला पीठ पाहिजे. पण या घरच्या वस्तू तुम्ही हे आपण बघतो, पण हे जे आपले जवान आहेत हे जवान जेव्हा या आपले संरक्षण करतात त्यामुळे आपण दिवाळी मस्त साजरी करतो, आरामात आपण सगळे सण साजरे करतो. तुम्हाला इमॅजिन करा की एक फक्त तारेचं कुंपण आहे बुमलाला, आणि बुमलाला तारेचं कुंपण असताना त्यांची फौज चायनावाले लॉटने येतात 400, 500 आणि त्यांना पुशअप करणं हे नुसतं वॉरचं नाहीये, रोजची त्यांची घुसेखोरीचा प्रयत्न असतो. काल पण इथे लाईट गेली होती, ही लाईट अघोषित हा मुवमेंट होती, ही अघोषित ही लाईट टेक्निकली काढलेली गेली होती. पूर्ण बोमडीला सुरू झाल्यानंतर तवांग पर्यंतची लाईट हे मुद्दावून घालवली होती, ब्लॅकआउट केलेला होता. पण आपल्या सिव्हिल लोकांना याची कल्पना देत नाही, कारण आपल्याला वाटते, आपल्याला हे समजतं की आपण आता 12 तास लाईट गेलेली आहे. पण इथलं जीवनच असं आहे की कधी 12 तास लाईट नसते, 4 तास असते, 8 तास असते. पण तो एक आपले ही जी भूमी आहे अरुणाचलची, ही चीन बॉर्डरला लागून असल्यामुळे ह्या परिस्थितीनुसार या गोष्टी त्यांना कराव्या लागतात आणि त्या आपण मान्य करायलाच पाहिजे. पर्यटक इथले लोकांना माहिती आहेत त्या सगळ्या गोष्टी. पण तुम्हाला भेटून खरंच मजा आली. तुला भेटून अरे वा, ऑफकोर्स. आता मी मागे बसून येऊ का? या काय हरकत नाही. किती उत्साही आहेत, मला हे विशेष वाटतंय. म्हणजे रिटायरमेंट नंतर सुद्धा फिरणं आणि त्यासाठी तब्येत चांगली ठेवणं हे किती गरजेचं आहे तुम्ही बघा. तर या इथं सगळ्या गाड्या थांबलेल्या आहेत कारण की सेला टनेलवरून त्यांना जायचं आहे. या इकडे आता नवीन सेला टनल झालेला आहे, मागच्याच वर्षी त्याचं उद्घाटन झालेलं आहे. त्याच्यामुळे हे जे काही सेलाचं जे काही अंतर आहे ते खूप कमी झालेलं आहे. जवळपास हा एक 10 ते 12 किलोमीटरचा टनेल आहे. सो जो ह्या भागातला सर्वात हायेस्ट आणि सर्वात लॉंगेस्ट टनेल आहे, ज्याचं स्ट्रॅटेजिकली खूप महत्त्व आहे. कारण की सेला पास थंडीमध्ये बंद असतो बर्फामुळे. सो ॲक्सेस तिकडच्या भागात करण्यासाठी हा टनेल महत्त्वाचा रोल प्ले करतो. सो बऱ्याच लोकांना जर वरती जायचं नसेल तर ते या टनेलने जाऊ शकतात. पण आता वरती आपण चालू आहोत कारण की आपल्याला सेला पास करायचा आहे.
आम्ही पण सातारचे. सेल्फी घे या रतनगड पण पाहिला आणि हरिहर पण पाहिलाय. काय रतनगड आणि हरिहर पण पाहिलाय. क्या बात फायनली मित्र आपण पोहोचलो आहोत सेला पासला. 5000 फुटावरून थेट आपण आलेलो आहोत 13,700 फुटावरती. ओ माय गॉड काय जर्नी होती, जबरदस्त ॲडव्हेंचर होतं. मी खालून वरती येत असताना मला असं वाटलं की मी एकटाच आहे की काय या रोडवरती, कारण की जेव्हा मी प्रवास करत होतो तेव्हा कोणी मला गाडीच दिसली नाही इथपर्यंत आणि पाठीमागून आता गाड्या येत आहेत. बट ॲडव्हेंचर असं होतं की रस्ता छोटा होता, वार आता पास म्हणल्यानंतर इकडचं वारं तिकडे पास होत असते, त्याच्यामुळे वाऱ्याचा जो काही जोर असतो तो जोरात असतो आणि त्यामुळे गाडी अशी हलते आपली. सो खूप काळजीपूर्वक आपल्याला राईड करावं लागते, कारण की छोटा रस्ता आहे आणि काही ठिकाणी ते आहेत कठडे, पण सगळ्याच ठिकाणी कठडे नाही आहेत, त्यामुळे ती एक मोठी रिस्क होती. आणि मला तर एकटं म्हणजे बाकीचा प्रवासात ना गाड्या येत जात होत्या, बट हा जो प्रवास होता ना, मी आय थिंक खाली थांबलो होतो की नाही त्या मेमोरियलच्या इथे, तिथूनचा हा जो प्रवास आहे तो जबरदस्त होता. एनिवेज आपण आता तवांग डिस्ट्रिक्टमध्ये एंट्री करत आहोत, म्हणजे हे गेट क्रॉस केले की आपण तवांग डिस्ट्रिक्टमध्ये जाणार आहोत आणि तिकडून जर आपण आत्ता सध्या आहोत कामेंग डिस्ट्रिक्टमध्ये. सो येस फायनली वी डिड इट. तेही सोलो जबरदस्त. या इथे एक कॅफेटेरिया आहे, मस्तपैकी एक गरमागरम मॅगी आणि चहा पिऊयात. या कॅफेमध्ये मस्तपैकी चहा पिलेला आहे आणि मॅगीवरती ताव मारलेला आहे, त्याच्यामुळे पोटात एनर्जी गेलेली आहे. बाय द वे आता मला जरा फील व्हायला लागलेलं आहे, ऑक्सिजन लेवल कमी असल्याकारणाने मला धाप लागते आणि जास्त थंडी असल्याकारणाने चक्कर करायला लागलेलं आहे. सो इट्स रिकमेंडेड की जास्त वेळ या इथे थांबू नका. जर तुम्हाला जास्त दिवस राहायचं असेल तर ॲक्लिमटाईज होण्यासाठी तुम्हाला थोडा काळ गरमीत किंवा काही गोष्टी कराव्या लागतात, काही औषधं घ्यावी लागतात, तशा गोळ्या असतात. पण जर तुम्ही असं फक्त बघून टच करून पुढे जायचं असेल तर जास्त वेळ थांबू नका, कारण की बॉडी जेव्हा रिलॅक्स होते, कारण की आता मी ह्या कॅफेमध्ये गेलो होतो, बॉडी थोडीशी रिलॅक्स झाली तेव्हा बॉडीने रिॲक्ट करायला सुरुवात केली. कारण की काय होतं की जेव्हा आपण ह्या वातावरणामध्ये असतो ना, बॉडी फाईट करत असते ह्या वातावरणाशी आपली, पण जेव्हा आपल्याला बॉडीला आराम मिळतो तेव्हा बॉडी एक त्या वातावरणाचा झालेला इम्पॅक्ट हा रिॲक्शनमधून दाखवते. सो ते मला आतमध्ये चक्कर केल्यासारखं जाणवलं. बाहेर होतो तेव्हा मला चक्कर नाही जाणवली, आतमध्ये जाणवली. सो त्यामुळे लवकरात लवकर इथून जायचा प्रयत्न करूयात. जाता आपल्याला जे लेक्स दिसत आहेत ते आपण दाखवायचा प्रयत्न करूयात. या इथे 2-3 लेक आहेत, कारण की एक खाली आहे एक वरती आहे, असं काहीतरी आहे. सेला पासचं गेट क्रॉस केल्यानंतर ना या इथे एक खूप मोठं तळं लागतं, वरती एक छोटंसं आहे, पण या इथून जो आहे नजारा बघायला मिळते, आहा हा, जन्नत, विहंगम, स्वर्ग. फक्त हे जर निळं असतं पाणी, स्वर्गाहूनही सुंदर. क्या बात. कदाचित इथून अशी हवा जोरात येते, त्याच्यामुळे तिथे जरा हवा म्हणजे गाडी हलते, पण ठीक आहे. आता खाली आपल्याला उतरायचं आहे, त्याच्यामुळे जपून उतरावं लागणार आहे. मस्त टुरिस्ट स्पॉट आहे हा, इथे तुम्ही छान टाइम स्पेंड करू शकता, फोटोग्राफी करू शकतात. अरे बापरे, पण जास्त वेळ थांबू नका बरं का, चक्कर करते.
सेला पास क्रॉस करून मी आता नुरानांग व्हॅलीमध्ये आलेलो आहे आणि या इथे आल्या एक तर छोटा वॉटरफॉल मला वरती दिसला आणि या इथे याक्स चरताना दिसत आहेत. पुढे सुद्धा एक ग्रुप आहे याक्सचा. सो या व्हॅलीमध्ये याक नावाचा प्राणी जो आपल्याला लहानपणी धाड्यामध्ये शिकवला जातो की नाही, तो प्राणी या इथे बघायला मिळतो. आता आपण पोहोचलो आहोत जसवंतगड वॉर मेमोरियलला, ज्याची उंची आहे 10,960 फूट. थंडी अजूनही आहे. फक्त ऑक्सिजन आता प्रॉपर मिळतोय मला, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे. आता आतमध्ये मेमोरियलमध्ये जाऊन बघूयात की नक्की काय हिस्ट्री आहे, नक्की काय घडलं होतं ते जाणून घ्यायचा आपण प्रयत्न करूयात. मैं आपका स्वागत करता हूं और इस मेमोरियल को 1966 में बनाया गया था. जो आपके सामने स्टैचू लगा हुआ है, ये है राइफलमैन जसवंत सिंह रावत. इनका स्टैचू यहाँ पर 15 अगस्त 1987 को स्थापित करवाया गया था 11 डोगरा रेजिमेंट के द्वारा. अंदर आ जाइए थोड़ा. और इधर इनका बिस्तर लेआउट किया गया है. ये बिस्तर इनका ओरिजिनल नहीं है, एक जवान की किट को लेआउट करके दिखाया गया है, जो कि हर मंगलवार को चेंज किया जाता है. वीकली इनकी आस्था में लगाया गया है. जो इनके नीचे जूते रखे गए हैं वो डेली पॉलिश किए जाते हैं एक जवान के द्वारा. मेरे लेफ्ट में नीचे 40 मीटर नीचे एक इनका मंदिर है, निजी स्थान है. वहाँ पर इनको डेली बेड टी, ब्रेकफास्ट, लंच, डिनर, सबसे पहले इनको भोग लगाया जाता है, उसके बाद ही जवानों में सर्व किया जाता है. और नीचे में आप स्टैचू देख के आ रहे होंगे ब्लैक कलर का, वो इनकी रेजिमेंट का वो फर्स्ट जवान है जिसको विक्टोरिया क्रॉस दिया गया था फर्स्ट वर्ल्ड वार में. और यहाँ पर आप 4 जगह पर विजिट कर सकते हो. पहला है जय मेमोरियल, इसके सराउंडिंग 16 फ्लैग लहराए जाते हैं. उन रेजिमेंटों के फ्लैग लहराए जाते हैं जिन्होंने पार्टिसिपेट किया था 1962 की वार में. और दूसरा है चाइनीज ग्रेवयार्ड, वो मेरे सामने है. 20 मीटर सामने ग्रीन कलर की जाली लगी हुई है, वहाँ वो चाइनीज ग्रेवयार्ड है. वहाँ पर मोर देन 300 चाइनीज सोल्जर बरीड हैं, जो कि आफ्टर इंडो चाइना वार जितने भी हमारे जवानों के उनकी डेड बॉडीज मिली थी वार खत्म होने के बाद, तो हमने उनको यहाँ पर दफना दिया था इज्जत के साथ, क्योंकि चाइना उनको बैक नहीं लेके पीछे नहीं लेके गया था. और यहाँ से आप ऊपर जाओगे, आपको शेल्टर नजर आएगा. शेल्टर के ऊपर स्मृति स्थल लिखा होगा 100 मीटर ऊपर. उसके अंदर में वो पेड़ अभी भी मौजूद है जिसके नीचे जसवंत सिंह रावत जी वीर गति को प्राप्त हुए थे. और इनका लास्ट टाइम का ड्रेस भी वहां पर रखा हुआ है. लास्ट टाइम मतलब 2018 का 18 में इनको रिटायर किया गया था. आफ्टर डेथ इनको स्टिल सर्विस में ही माना जाता था. इनको रैंक लगाते गए, जब इनका रिटायरमेंट का डेट बन रहा था तब इनको रिटायर किया गया. और उसके ऊपर बंकर्स बने हुए हैं, वो बंकर्स में भी आप अंदर जाके देख के आ सकते हो. वो सिविलियन टूरिस्ट को दिखाने के लिए ही बनाए गए हैं. वो 1980s के हैं. और नीचे की तरफ जो एक्चुअल बंकर है 1962 के, वो भी अभी तक मौजूद हैं. और इस जगह की विशेषता यह है कि चाइना तब यहाँ तक पहुँच गया था 1962 में. और 17 नवंबर 1962 को चाइना ने यहाँ पर अटैक किया था. और इनको बोला गया था कि ये पीछे हट जाएं, इनको ऑर्डर मिले थे. बट ये और इनके 2 साथी जवान यहीं पर लड़े थे. इन्होंने यहीं पर आखिरी गोली और आखिरी सांस तक यहीं पर लड़ने का फैसला किया था. और इनके साथ 2 लड़कियां भी यहाँ की लोकल लड़ी थी. तो इन्होंने क्या किया था, तब 80,000 चाइनीज सोल्जर आए थे, तो सामना करना काफ़ी कठिन था. और हमारे पास इतने एडवांस वेपन भी नहीं थे. और इन्होंने फिजिकली जाके चाइना का ऑटोमेटिक वेपन ये ले आए थे. ऊपर में एक फ्लैग लगा हुआ है रेड कलर का अगली पहाड़ी पर. और वहां पर चाइना ने MMG लगा रखी थी. MMG होती है मीडियम मशीन गन, जो कि लगातार फायर करने की क्षमता रखती है. तो वहां से वो लगातार फायर कर रहे थे. ये फिजिकली गए थे, उनके नजदीक जाके इन्होंने चुपके ग्रेनेड फेंका उनके मोर्चे के अंदर. और जो MMG के ऊपर जवान काम कर रहे थे चाइना के, उनको इन्होंने मार गिराया. और उन्हीं की MMG छीन के ये वापिस लेके आए. उसी MMG के साथ इन्होंने 72 घंटे तक चाइना को रोके रखा और 72 आवर्स तक होल्ड करके रखा. और 300 से भी अधिक चाइना के सोल्जर मार गिराए. जो लड़कियों ने यहाँ की लोकल ने हेल्प की थी, सैला और नूरा ने, उनके नाम पर ट्रिब्यूट देने के लिए सैला पास का ही नाम रखा हुआ है. और सैला से लेके यहाँ तक के इलाके को नूरानाग का नाम दिया गया है, चाहे वो फौज का इलाका आता है, चाहे सिविल का इलाका आता है. और नीचे में जंग वाटरफॉल है, उसको भी नूरानाग वाटरफॉल्स का नाम दिया गया है. इनकी वीरता को देखते हुए सरकार ने जसवंत सिंह रावत जी को महावीर चक्र दिया था और इनके 2 साथियों को वीर चक्र से सम्मानित किया था. और इनकी एज थी तब 21 साल 3 महीने जब ये शहीद हुए थे.
और तब से लेके अब तक जो भी टूरिस्ट या अधिकारी आते हैं इनको नमन करके ही आगे जाते हैं। थैंक यू, जय हिंद। जय हिंद, जय हिंद। वॉर मेमोरियल बघून झाल्यानंतर आता वेळ झालेली आहे जेवणाची। सकाळपासून आपण फक्त मॅगीवरती आहोत आणि टाईम पण झालेला आहे, 2-2:30 वाजलेले आहेत। सो जर तुम्हाला जेवायचं असेल तर त्या मेमोरियलच्या समोरच एक कॅफे आहे, खरं तर त्याच्यामध्ये आपल्याला जेवायलाच मिळतं। कॅफे आणि एक दुकानसुद्धा आहे शॉपिंग करायचं असेल तुम्हाला तर। सो जेवणामध्ये काय आहे तर भात आणि मला असं वाटतं की हा झुणका असावा। बघूयात, खाऊन बघूयात। कढी वाटते, छान आहे। मस्तपैकी आपलं आता जेवण झालेलं आहे। खरं तर जेवण चांगलं होतं, मला फक्त वाटलं की भात आणि काहीतरी आमटी आहे, बट ते छान होतं, जे काय होतं ते छान होतं। पोट भरून जेवलेलं आहे मी आणि आता आपण चाललेलो आहोत थेट तवांगला। पण तवांगच्या वाटेवरती एक वॉटरफॉलसुद्धा आहे, जंग वॉटरफॉल म्हणून। जर आपण लवकर पोचलो तर तोही करूयात। मित्रों, मी तवांगमध्ये पोचलोय पण आणि नाही पण, म्हणजे काय बोलू मी आता। अगदी काठावरती पोचलो होतो आणि पावसाचं आगमन झालेलं आहे। देवा, आपल्या बॅगवरचं सगळं साहित्य इथं काढलेलं आहे। मी थांबलेलं आहे यांच्या दुकानामध्ये, यांच्या हाय म्हणजे माझा प्लॅन असा होता, मला माहिती होतं कारण की पाऊस येणार दिसत होता। मला पाऊस कुठे लागला होता माहिती आहे काय? पाठीमागेची आपण त्या मेमोरियलला थांबलो होतो ना वॉरच्या, तिथूनच दिसत होता। थँक गॉड इथपर्यंत 50 किलोमीटर पावसाने मला साथ दिली आणि फक्त 3 किलोमीटरसाठी खोडा घातलाय। काय करावं आता? मला जाऊन रूम पण शोधायचे, मी ऑनलाईन शोधतोय, या इथे जवळपास काय आहे का बघतोय मी। बट हा पाऊस थांबला तर बरा ना, थोडा तरी थांबला पाहिजे। आणि पाऊस झिरीमिरी येतोय आणि जोराच्या विजा कडकडत आहेत। जर हा पाऊस विजांचा असेल तर तो जोरात पडून निघून जाईल, पण तो झिरीमिरी पडतोय, हेच समजत नाही नक्की त्याला म्हणायचंय काय। थोड्या वेळासाठी पाऊस थांबलेला आहे, तर आपण जरा बॅग पुन्हा एकदा लोड करूयात, कारण की आपल्याला की नाही कागद आणलेला, हे केवढा आवाज करतोय, बोलूच देत नाही। सो मी हे म्हणत होतो की बाईकवरती आता पुन्हा एकदा आपलं सामान लोड करूयात आणि आतमध्ये मेन मार्केटमध्ये जाऊयात। कारण की प्रॉब्लेम काय आहे की इकडे जवळपास मी 1-2 होमस्टेला फोन केला तर ते म्हणतात की अरे आमच्याकडे लाईट नाही आहे, 2-3 दिवस झालं। सो तुम्ही वरती जावा, मेन मोठे हॉटेल्स असतात तिकडे त्यांचा जनरेटर असतो, तुम्हाला लाईट मिळेल। हा एक नवीनच प्रॉब्लेम आहे। फायनली आपण पोचलो आहोत तवांगला आणि ही रूम आपल्याला मिळालेली आहे। सो रूम ही अशी आहे, हे बघा, 1,500 रुपये ह्याची चार्ज आहेत। खरं तर ह्याच्या खाली कुठेच नाही आहेत, इकडे होमस्टेज आहेत फक्त, हॉस्टेल्स नाही आहेत। आणि महागडे तर मग ते किती 15-16 हजारापर्यंत सुद्धा आहेत। हे यांचं जेवण, हा बटाटा आहे, त्याला ना काय मसाला ना काय काहीच वाटत नाहीये, आणि ही चपाती, त्याला तेल नाही।
आणि त्याच्यासोबत दिलेत मिरची आणि कांदा. सो एकंदरीत अशा प्रकारचं जेवण या इकडे मिळतं. जर तुम्हाला मसालेदार खायच्या गोष्टी असतील ना तर इकडचा प्लॅन करू नका. हा आहेत हॉटेल्स बाहेर असतील पण ते जास्तच महाग आहेत. आणि हे जे काय एवढं मी घेतलंय ना ह्याची कॉस्ट 200 रुपये ह्या प्लेटची. म्हणजे फक्त बटाटा आणि चपात्या 4 चपात्या. भयंकर महाग आहे इकडे. या जेवायला या सगळ्यांनी. इतकी भयंकर थंडी.